आपण पाहत आहात लोकन्याय मराठी न्यूज। 3 दिवसांचे अन्नत्याग उपोषण। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील स्वतः आंदोलनस्थळी। शेतकरी संघटनेला दिलासा। 25 ऑगस्टच्या निर्णयाकडे लक्ष। आकारीपण जमिनींच्या हक्कासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाला आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे। आपल्या जमिनींच्या प्रश्नावर न्याय मिळावा या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने सलग 3 दिवस अन्नत्याग उपोषण करण्यात आले। या उपोषणाची दखल घेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः उपोषणस्थळी उपस्थित राहून आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधला। त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या। तसेच या प्रश्नावर शासनाच्या पातळीवर चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन देत शेतकऱ्यांनी सध्या उपोषणाला तात्पुरती स्थगिती द्यावी असे आवाहन केले। पालकमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर शेतकरी प्रतिनिधींनी आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्याची भूमिका घेतली आहे। आता या प्रश्नावर पुढील प्रशासकीय आणि मंत्रिमंडळ पातळीवरील निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। शेतकरी प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार 25 ऑगस्टच्या मंत्रिमंडळ बैठकीत आकारीपड जमिनींच्या प्रश्नावर ठोस निर्णय व्हावा अशी अपेक्षा आहे। मात्र 25 ऑगस्टपर्यंत अपेक्षित निर्णय झाला नाही तर आंदोलन पुन्हा तीव्र करण्याचा आणि 1 सप्टेंबरपासून ताबा आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। 3 दिवसांचे अन्नत्याग उपोषण, त्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची उपोषणस्थळी उपस्थिती, शेतकऱ्यांशी झालेला संवाद आणि तात्पुरती स्थगिती या सर्व घडामोडींमुळे आता 25 ऑगस्टची मंत्रिमंडळ बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। शेतकऱ्यांच्या मागण्यांवर कायदेशीर आणि प्रशासकीय मार्गाने तोडगा निघावा आणि अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या आकारीपड जमिनींच्या प्रश्नाला कायमस्वरूपी समाधान मिळावे अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत। आता प्रश्न एकच, 25 ऑगस्टच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांच्या आकारीपड जमिनींच्या प्रश्नावर सरकार काय निर्णय घेणार? अशाच वेगवान, विश्वासार्ह आणि प्रभावी बातम्यांसाठी पाहत रहा लोकन्याय मराठी न्यूज। बातमी सत्याची, आवाज जनतेचा। असे आकारीपडीत शेतकऱ्यांचं आंदोलन आपल्या न्याय हक्कासाठी सुरू आहे। मी महसूल मंत्री झाल्यानंतर आपण तो एक निर्णय धोरणात्मक केला। यापूर्वी त्या जमिनी परत करताना असा एक मागच्या सरकारची भूमिका होती। आता पण तो मग मंत्रिमंडळापुढे जाऊन तो ठराव करून जमिनी परत करण्यासाठी अध्यादेश काढण्याची प्रक्रिया सुरू केली। दुर्दैवानं मागच्या राज्यपालांनी त्यावर संमती दिली नाही, तेव्हा तो अध्यादेश लॅप झाला। आता पुन्हा आम्ही ती प्रक्रिया सुरू केलेली आहे। यामध्ये आता काही उद्योजकांना जमीन देण्यासंदर्भात निर्णय राज्य सरकार करते आहे। निबे उद्योग जे आता संरक्षण उत्पादनामध्ये पुढाकार घेत आहेत आणि भारत सरकारची संरक्षण उत्पादन जी संशोधन संस्था आहे DRDO, त्यांच्याकडे त्यांना काही जमीन दिलेली आहे। स्वाभाविकपणे शेतकऱ्यांना भावना तयार झालेली की आपल्या हक्काची जमीन आता या परस्पर वाटप होत चाललेलं आहे। पण तशी वस्तुस्थिती नाही आहे। आपण महसूल मंत्र्यांकडे आमच्या 2-3 बैठका झाल्या आणि याच ठिकाणी आकारीपडीचे हक्क आपण अबाधित ठेवलेले आहेत। आपण हक्क त्यांचे अबाधित ठेवलेले आहेत, त्यांना जमीन परत मिळायलाच पाहिजे भूमिका आहे। आणि म्हणून मला वाटतं याच्यातून काही थोडी विसंगती दिसते आलेली, तर ती आता माननीय महसूल मंत्री महोदयांनी मी विनंती केलेली आहे। पुढच्या वेळेस बैठक होईल, मला वाटतं ही विसंगती दूर होईल। म्हणजे जमीन वाटपाय आकारी शेतकऱ्यांना जमीन वाटप झालं पाहिजे याच्याबद्दल शासनाचा कुठलाही दुराग्रह नाही किंवा वेगळी भूमिका नाही आहे। फक्त प्रक्रिया जी सुरू झालेली आहे शेतकऱ्यांना जमीन वाटपाना अगोदर खाजगी उद्योगांना देण्याची, त्यामुळे शेतकऱ्यांच्यामध्ये रोष आहे आणि तो बरोबर आहे। मी काय तो समजू शकतो त्यांचा राग, पण आम्ही तो निश्चितपणे हा प्रश्न मार्गी लावू। इकडे 25 तारखेला जी बैठक होणार आहे त्या बैठकीनंतर पुन्हा तोडगा निघाला तर शेतकरी पुन्हा आक्रमक होऊन आंदोलन करणारे असे बोलले नाही। असं आहे की आता याच आठवड्यामध्ये माननीय महसूल मंत्र्यांसमोर बैठक होईल, मग पुढच्या मंत्रिमंडळापुढे तो प्रस्ताव आणण्याचा आमचा प्रयत्न आहे 25ला। ती एक प्रक्रिया असते, मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव जाणं, मंजूर करून मग तो विधी न्यायामार्फत अध्यादेश काढण्यासाठी राज्यपालाची मान्यता लागते। मग ती राज्यपालाची मान्यता घेऊन अध्यादेश निघाला की वाटप करण्याची प्रक्रिया सुरू। 3 दिवसापासून सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला स्थगित करण्यात आलंय। काय नेमकी पालकमंत्र्यांशी चर्चा झाली, काय शब्द देण्यात आले आपल्याला? 3 दिवसापासून चालू असलेलं आंदोलन माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज या ठिकाणी आले आणि त्यांनी बावनकुळे साहेबांबरोबर चर्चा करून आम्हाला एक आश्वासन दिलंय की 25 तारखेला कॅबिनेटची बैठकीसमोर हा विषय आणू आणि हा विषय आम्ही मार्गी लावू। त्याबरोबर या विषयाच्या अनुषंगाने आधी 2 दिवस म्हणजे मंगळवारी आणि बुधवारी आम्हाला मुंबईला बोलवलेलं आहे। बावनकुळे साहेबांची त्या बाबतीत ते बोललेले आहेत, त्यांच्यावर बैठक होणार आहे आणि त्याच्यानंतर हा विषय
मंत्रिमंडळ बैठकीसाठी 25 तारखेला तयार होऊन जाणार आहे. 25 तारखेला जर हा निर्णय झाला नाही तर मी पालकमंत्र्यांसमोरच सांगितलेलं आहे की हा जर विषय 25 तारखेला मार्गी लागला नाही तर 1 तारखेपासून मात्र आम्ही आमच्या जमिनीमध्ये कब्जा आंदोलन करू. त्याला त्यांनी सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे.